हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दी मास्टर क्लास. आजचं आपलं सेशन हे स्पेसिफिकली निबंध लेखन या टॉपिकवर असणार आहे आणि जे काही एसे रायटिंग संदर्भातले आपले काही डाऊट्स आहेत ते आपण आज क्लिअर करू, कारण आपली परीक्षा आठवड्याभरावर आले आणि त्या संदर्भात मुलांचे बरेच मेसेज आलेत की काही कोड्स किंवा काही याचं कलेक्शन आहे का, असेल तर मला शेअर करा किंवा काय. तर त्या संदर्भात हे सेशन मी आज घेतो की कशा पद्धतीने आपल्याला आपला अभ्यास जो आपण केला आहे GSचा तो आणि त्याच्याबरोबर काही सिलेक्टिव्ह एक कलेक्शन आपण असं म्हणू शकतो, तो वापरून आपण एसे कसा आपलं समृद्ध करू शकतो किंवा एनरिच करू शकतो, जेणेकरून आपल्याला 25 पैकी खूप चांगले मार्क मिळतील. ओके, 2022च्या मेन्सला मला स्वतःला 18 मार्क आहेत आणि मी तो पेपरवर एक व्हिडिओ पण टाकलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तो आपल्या यूट्यूब चॅनलला देखील आहे. तो तुम्ही बघून तुम्हाला त्या एसे आणि पूर्ण एकूण पेपरबद्दल म्हणजे प्रेसर रायटिंग आणि ट्रान्सलेशन याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन देखील केलेलं आहे. सो मी सुरुवातीलाच व्हिडिओ सुरू करण्याआधी एवढं सांगतो की यांचा वापर जो आहे, अभंग, ओव्या असतील, दोहे असतील, सुभाषित असतील, कोट्स, डाटा, तर या सगळ्याचा वापर हा व्यवस्थित आणि इथे मी एक शब्द वापरले सुयोग्य असला पाहिजे. कारण का, तुम्ही उगाचच कुठे अनावश्यक गरज नसतानाही जर घुसवत असाल, 10-15 वेळा कोट्स वापरत असाल, तर तुम्हाला जास्त मार्क मिळतील असं अजिबात नाही. हा गैरसमज सुरुवातीलाच मनातून काढून टाका. हे मी तुम्हाला सांगतो की त्याचा वापर हा व्यवस्थितपणे आणि पद्धतशीर झाला पाहिजे, जेणेकरून एका पॅराग्राफमधून दुसऱ्या पॅराग्राफमध्ये जाताना कनेक्टिंग लाईन्स म्हणून त्याचा वापर झाला पाहिजे. म्हणजे स्मूथ ट्रान्झिशन तुमचं झालं पाहिजे, अशा पद्धतीने त्याचा वापर असावा, जेणेकरून तुम्हाला पेपर तपासणाऱ्याला हे असं जाणवलं नाही की यांनी उगाचच इथे या गोष्टी वापरलेल्या आहेत आणि त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडेल, मार्क्स कमी देखील होऊ शकतात. त्यामुळे यांचा वापर हा व्यवस्थित आणि सुयोग्य असला पाहिजे, हे सुरुवातीलाच तुम्हाला सांगतो. ओके, 2024चा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ नक्की बघाच आणि त्याच्यानंतर 2025मध्ये देखील आपल्याला निबंध यासाठी 250 मार्क आहेत आणि त्यासाठी देखील हा तुम्हाला सेशन नक्कीच फायदेशीर ठरेल, हे मी सुरुवातीला तुम्हाला सांगून देतो. आता इथे तुम्ही पाहू शकता की आपल्याला कशा प्रकारे वापर करायचा आहे. 2023मध्ये एक बॅच घेतली होती. त्या बॅचमधल्या विद्यार्थ्यांचं ज्यावेळेस टेलिग्राम चॅनल होतं त्याच्यावर मी या गोष्टी शेअर केलेल्या होत्या. त्यातील आपले जवळपास एक 45-50ची बॅच होते आणि 5 ते 6 विद्यार्थी फायनल लिस्टमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांना देखील चांगले मार्क्स तुम्हाला आलेले दिसतील. ओके, आता सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगतो की संत कबीरांचं हे दोहे आहे आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात, माटी कहे कुमार से तू क्या रोंदे मोय, एक दिन ऐसा आएगा मैं रोंदूंगी तोय. म्हणजे तू मला जोपर्यंत या गोष्टीवर करतो, म्हणजे आता कुंभार ज्यावेळेस माती मळत असतं एखादी वस्तू बनवण्यासाठी, तर त्याच आशयाने माणूस देखील नष्ट झाल्यानंतर तो मातीमध्येच मिसळला जातो असं म्हणतात. मग त्यामुळे संत कबीर या आशयाने लिहित आहेत की जसे तुमचे कर्म असेल तसं तुमच्याबरोबर काही ना काहीतरी होत असतं असं म्हणतात. जसं करावे तसं भरावे, असा अर्थ आपण इथे प्रत्यक्ष लावू शकतो. ओके, आता हे कुठे वापरता येईल आपल्याला एसेमध्ये, तर आपण पाहायचं आहे की पर्यावरणविषयक निबंधांमध्ये तुम्ही वापरू शकता की पर्यावरणाचं जे आपण मानवाने जे अतोनात नुकसान केलेलं आहे आणि त्याचंच फलस्वरूप वाईट फलस्वरूप असं म्हणू शकतो आपल्याला येणाऱ्या काळात किंबहुना आत्तापासूनच पाहायला मिळत आहेत. ग्लोबल वॉर्मिंग असेल, पोल्युशन असेल, इतर सगळ्या आशयाने आपण म्हणू शकतो. म्हणजे पर्यावरणाने आपल्याला भरभरून दिलं, मानवाने आपले विकास करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सगळ्या गोष्टींचं नुकसान केलं आणि त्याचंच फलस्वरूप हे माणसाच्या येणाऱ्या पुढच्या पिढींवर होणार आहे, हे वाईट अर्थाने आपण समजून घेऊ शकतो. तर अशा संबंधी म्हणजे तुम्ही ज्यावेळेस पर्यावरणविषयक निबंध लिहाल त्यावेळेस तुम्हाला याचा प्रत्यक्ष फायदा होईल आणि ते तुम्ही लिहिलत किंवा निबंधाची सुरुवात केलीत किंवा निबंधाचा शेवट केलात तर तुम्हाला याच्यातून म्हणजे तपासणीसाला हे चांगलं कळेल की तुम्ही कोणत्या अर्थाने म्हणताय आणि कोणत्या अर्थाने सुरुवात करताय. एक इंटरेस्ट वाढवणं, एक ॲट्रॅक्टिव्ह सुरुवात देणं म्हणजेच त्या तपासणाऱ्याचा इंटरेस्ट राखून ठेवणं. कारण त्याच्यासमोर खूप पेपर असतात, बऱ्याच जणांनी लिहिलेले असतात, त्यातले रटाळ निबंध वाचून तो आलेला असतो आणि तुमचा निबंध वाचल्यानंतर त्याला का तिथं थांबावं, का यांनी मार्क द्यावे, यासाठी कारणं आपण द्यायची असतात आणि त्याचीच ही एक सुरुवात असू शकते. ओके, आणि त्यानंतर तुम्ही जर एखादा कोणताही विकसित भारत किंवा त्या आशयाचा किंवा जागतिक स्तरावरचा एखादा विषय हाताळत असाल तर त्यावेळेस तुम्हाला पर्यावरण जर एखादा टॉपिक आला, पर्यावरणाचं जर तुम्ही बाजू मांडत असाल, एखादी जर तुम्ही असं म्हणू शकतो की डायमेन्शन्स हाताळत असाल, तर त्यावेळेस देखील तुम्ही काय करू शकता, अशा पद्धतीचा एखादा दोहा म्हणजे जे संत कबीरांचं आहे ते तुम्ही वापरून त्याचा जास्त बेनिफिट मिळवू शकता. ओके, सो अशा पद्धतीने देखील तुम्हाला काय करायचं आहे, काही ना काहीतरी कोट्स वापरून सुरुवात म्हणा किंवा शेवट त्याचा करायचा किंवा मध्ये कनेक्टिंग लाईन म्हणून देखील तुम्ही वापरू शकता. ओके, त्यानंतर पुढे तुम्हाला आता एक 4 इथे सुभाषितं दिसत आहेत, त्याच्याबद्दलचा आपण विचार करू. चाणक्य आपल्या अर्थशास्त्र या पुस्तकामध्ये म्हणतात की
ज्यावेळेस कर प्रशासन म्हणजे काय, की ज्या टॅक्सेशन एखादं ॲडमिनिस्ट्रेशन असेल ते कसं करतं, की मधमाशांनी फुलांमधून मध गोळा करणं अशा पद्धतीने त्यांनी कार्य केलं पाहिजे. कसं, तर मग मधमाशा फुलांमधून ज्यावेळेस एखाद्या फुलांमधून मध गोळा करतात त्यावेळेस त्या फुलाला धोका न पोहोचवता उलट त्याला फायदा पोहोचवतात आणि त्याच्यानंतर आपलं मध देखील गोळा करतात. म्हणजेच काय, की कर प्रशासनाने देखील नागरिकांकडून ज्यावेळेस कर गोळा करायचा असतं तेव्हा नागरिकांना कोणताही धोका पोहोचवायचा नाही. उलट जो कर त्यांनी गोळा केलेला आहे तो पुन्हा एकदा त्याच म्हणजे कल्याणकारी योजनांच्या स्वरूपामध्ये लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. रस्त्यांच्या स्वरूपात, पाण्याच्या स्वरूपात, आरोग्याच्या, शिक्षणाच्या किंवा इतर कोणत्याही बाबतीमध्ये. तर अशा पद्धतीने काम केलेलं गेलं पाहिजे असं चाणक्य म्हणतात अर्थशास्त्र या पुस्तकामध्ये. आता तुम्हाला जिथे इकॉनॉमिक्सचा अँगल असेल, एखादा तुम्ही राष्ट्रीय स्तरावरचा विषय हाताळत असाल आणि त्यावेळेस तुम्हाला कर प्रशासन किंवा इकॉनॉमिक्सबद्दल तुम्हाला टॅक्सेशन सिस्टीमबद्दल तुम्हाला म्हणायचं असेल, त्यावेळेस तुम्ही ही कोट वापरून काय करू शकता, इतरांपेक्षा वेगळेपण तुमचं सिद्ध करू शकता. ठीक आहे. त्यानंतर पुढे, तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपल्याशी. संत तुकाराम महाराज म्हणतात, की मनाशी होणारा संवाद जो आहे तो सगळ्यात मोठा संवाद असतो आणि जो आपल्याशी आपण वाद घालतो त्यातून निर्माण होणारं जे काही आउटपुट असेल, रिझल्ट असेल, त्याचा फायदा हा सर्वांगीण विकासासाठी स्वतःच्या होतो. म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व विकसित करायचं असेल तर त्याचा फायदा तुम्हाला त्याचा नक्कीच होत असतो. तुम्ही जर बाहेर कोणाला तुम्हाला विचारलं, की माझ्यामध्ये काय कमी आहे, काय चुका आहेत किंवा काय त्रुटी आहेत, मी कशा सुधारू, तर तो व्यक्ती तुम्हाला खरोखर त्या गोष्टी सांगेलच असं नाही. परंतु जर तुम्ही स्वतःशी संवाद साधला तर त्याचा फायदा तुम्हाला प्रत्यक्ष होऊ शकतो असं संत तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजेच इकॉनॉमिक्स रिलेटेड जर असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता इथे. जर तुम्हाला सायकोलॉजिकल किंवा मानसिकदृष्ट्याने तुम्ही जर कोणता निबंध हाताळत असाल तर तुम्हाला या गोष्टी तिथे पुट करून तुम्ही काय करू शकता, तुमचं वेगळेपण सिद्ध करू शकता. त्यानंतर पुढे आपण बघू शकता, की संत तुकाराम महाराजांच्याच ओळी आहेत त्या म्हणजे अशा, की असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. मी 2022चा जो आपला शिक्षणावरचा एक निबंध आला होता ती मेन्स दिली होती त्यावेळेस मी या कोटने सुरुवात केली होती आणि या कोटने सुरुवात केली आणि तो निबंध देखील तुम्ही पाहू शकता. मी तो यूट्यूब चॅनलवर मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. तर या कोटने सुरुवात करून मी असं सांगितलं, की योग्य, पद्धतशीर आणि कालसापेक्ष शिक्षण देण्याच्या दृष्टीने आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा काय आहे तर अभ्यास होणं गरजेचं आहे आणि तेच अभ्यास आपल्या कस्तुरंजन कमिटी आणि त्याच्यानंतर त्याचा आलेला आउटपुट्स आणि मग निबंध आणि निबंधामध्ये मी काही शिक्षणाच्या बाबी पुट केलेल्या होत्या. त्यामुळे त्याचा फायदा मला झाला आणि 18 मार्क मला मिळालेले होते त्या निबंधासाठी. सो तुम्ही सुरुवात किती इम्प्रेसिव्ह करताय याच्यावर देखील तुमच्या निबंधाचा टोन सेट होतो आणि तो टोन सेट करणं ही सर्वस्वी आपली जबाबदारी असते. ना की तपासणाऱ्यांनी कमी दिले हा त्याचा दोष काहीच नसतो, कारण तुम्ही जे लिहिलं आहे त्याचं व्हॅल्युएशन ते झालेलं आहे एवढं तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर पुढे आपण बघायचं आहे, इथे लक्षात घ्या, की आम्हाला बघायचं आहे माणसांच्या गावात समतेला नांदताना आम्हाला करायची आहे मानवाच्या मूलभूत गरजांची गळचेपी करणाऱ्या नीतिशास्त्रांची खांडोळी. आम्हाला बघायची आहे आमच्या स्वप्नांची दुनिया शांती समृद्धीच्या पदराखाली विसावलेली. तुम्ही इथे पाहू शकता, की हे जे इथे सामाजिक समतेबद्दल जे काही लिखाण आहे ते लिखाण कोणतं आहे, एक बलूत नावाचं पुस्तक आहे. बलूत, दया पवार यांचं. तर दया पवार यांचं बलूत नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी हे सामाजिक गोष्टींमध्ये म्हणजे जे काही मानवाच्या मूलभूत गरजांची गळचेपी करणारे जे कोणते नीतिशास्त्र आहेत, जे कोणते तुमचे नियम आहेत, नियमावली आहेत, तर त्या सगळ्यांना आम्हाला दूर सारून आम्हाला आमची स्वप्नांची दुनिया साजरी करायची आणि जी शांती आणि समृद्धीच्या पदराखाली विसावलेली असेल. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता, आर्थिक बाजूसाठी तुम्हाला सांगितलं, मानसिक बाजूसाठी सांगितलं, शैक्षणिक बाजूसाठी तुम्हाला सांगितलं आणि सामाजिक अँगलने जर तुम्हाला कोणती गोष्ट लिहायची असेल तर देखील तुम्ही इथे काय करू शकता, अशा पद्धतीच्या ओळी टाकून तुम्ही काय करू शकता, इथे पुट पण करायचं, की बलूत या पुस्तकामध्ये दया पवार म्हणतात असं जर म्हटलं तर तुमचं अवांतर वाचन देखील दिसतं आणि त्यातून तुम्हाला फायदा होऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर पुढे आपण जात असताना वि स खांडेकर यांच्या अमृतवेल या पुस्तकामध्ये तुम्ही बघू शकता, की एखादं स्वप्न तुमचं तुटलेलं आहे, ते स्वप्न तुम्ही पाहिलेलं, खूप प्रयत्न केलेले, संघर्ष केला, परंतु तरीसुद्धा ते साध्य झालं नाही, ते तुमचं स्वप्न कोलमडून पडलं. त्याच्यानंतर देखील तुम्ही उठताय, चालताय आणि पुन्हा एकदा तुम्ही दुसऱ्या स्वप्नाच्या मागे लागताय. माणसाचा जो धर्म आहे, मानवी मनाचा जो धर्म आहे तो हाच आहे आणि याच्यामुळेच मानवी जीवनाला अर्थ येतो असं कोण म्हणतंय तर वि स खांडेकर अमृतवेल या पुस्तकामध्ये म्हणतात.
काय म्हणतात ते, भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाने मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडाने करकसून बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुड पंखांचे वरदान लाभले आहे. एखादे स्वप्न पाहणे, ते फुलवणे, ते सत्यसृष्टीत उतरावे म्हणून धडपडणे, त्या धडपडीतला आनंद लुटणे आणि दुर्दैवाने ते भंग पावले तरी त्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पावलांनी दुसऱ्या स्वप्नांमागे धावणे हा मानवी मनाचा धर्म आहे आणि मानवी जीवनाला अर्थ येतो तो यामुळेच. किती डीप लाईन्स आहेत, तुम्ही बघू शकता. जशा जशा पाठ नाही झाल्या तरी आशय विषय समजून घ्या आणि यातून 4-5 ओळी तरी लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये वि स खांडेकर यांचा अमृतवेल पुस्तकाचा कोट करा आणि त्यानंतर तुम्ही सांगू शकता की कशा पद्धतीने संघर्ष, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इथे बघता, तुम्हाला आपल्या महापुरुषांचा तुम्ही अभ्यास केला आहे, महाराष्ट्राचा इतिहास वाचला आहे, भारताचा इतिहास वाचला आहे, किंवा एकूणच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा इतिहास आपल्यासमोर आहे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास आपल्यासमोर आहे, इतर समाजसुधारक आहेत, फुले शाहू असतील, त्यानंतर इतर बाकीच्या गोष्टी तुम्ही मांडू शकता. कशा प्रकारे त्यांनी स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरावं म्हणून किती धडपड केली. त्यांना अपयश देखील आलं, परंतु ते स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी पुढे जाऊन आपल्याला काही ना काहीतरी असं काम केलं, कन्स्ट्रक्टिव्ह काम म्हणू शकतो, की जे पिढ्यानपिढ्या त्याच्यावर प्रभाव टाकलेला आहे, एक सकारात्मक प्रभाव त्याच्यावर टाकलेला आहे. या आशयाने तुम्ही लिखाण करत असाल त्यावेळेस तुम्ही या गोष्टी कोट करू शकता. वि स खांडेकर यांच्या अमृतवेल पुस्तकामधल्या या ओळी आहेत. ओके, त्यानंतर पुढे तुम्ही जात असताना मी तुम्हाला इथे माझ्या निबंधाच्या काही तुम्हाला इथे ओळी दाखवतोय. हा एक निबंध लिहिला होता, राज्यस्तरीय एक स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये मला प्रथम पारितोषिक मिळालं होतं त्या स्पर्धेमध्ये. तर त्या स्पर्धेतला हा निबंधातल्या काही स्क्रीनशॉट मी तुम्हाला दाखवतोय. तो असा आहे की माय मराठी शोधू कुठं या आशयाने हा निबंध होता. म्हणजेच माय मराठी म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असताना देखील माय मराठीचे जे हाल होत आहेत, मराठी भाषेबद्दल मराठी भाषिकच आपल्याला अनास्था असलेले दिसत आहेत किंवा दुसरे भाषिक कशा प्रकारे मराठीवर कुरघोडी करतायत, या सगळ्या प्रकरणामध्ये माय मराठी कुठंतरी हरवले, तिला शोधू कुठं मी, या आशयाने हा निबंध होता. आणि त्या आशयाने निबंध लिहित असताना तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की प्रथम पारितोषिक मिळालं होतं या निबंधासाठी. तुम्ही तर सुरुवात पाहू शकता. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माये मानतो मराठी. म्हणजे सुरुवातीला मी सुरेश भटांच्या ओळी टाकल्या आणि सुरुवात केली, जेणेकरून तपासणारा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला एक उत्कंठा लागून राहील अशा पद्धतीचं मी सुरुवात केली. आणि इथेच म्हटलं सुरुवातीलाच की सुरेश भटांच्या या ओळी आहेत, यांचं स्मरण झालं की आपल्याला मराठी संस्कृतीचा एक भाग असल्याचा सार्थ अभिमान वाटतो. पृथ्वीवरील संपन्न व समर्थ भाषांपैकी मराठी ही एक महत्त्वपूर्ण भाषा आहे. मराठी भाषेची प्राचीन काव्यसंपदा, साहित्य अलौकिक आहे. मुळात भाषा म्हणजे विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन असते. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा दुवा म्हणजे भाषा होय. म्हणजे किती सोप्या आणि साध्या भाषेमध्ये मी इंट्रोडक्शन दिला. इंट्रोडक्शन खूप महत्त्वाचं आहे, कारण मी तुम्हाला वारंवार तेच सांगते. इंट्रोडक्शन यासाठी महत्त्वाचं की तुम्हाला जो काही तुम्ही एसे लिहिता त्याची टोन सेट होते आणि त्याच्या दृष्टीने तुम्ही काय करू शकता, लिखाण करू शकता. ओके, सो अशा पद्धतीने सुरुवात देखील तुम्ही करू शकता. सध्या अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठीचा तुम्हाला एखादा विषय येऊ शकतो निबंधामध्ये, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने सुरुवात जर केली तर बेस्ट राहील. तुम्ही याचं स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तुम्हाला तुमच्या एसेमध्ये देखील तुम्ही टाकू शकता. ओके, त्यानंतर पुढे मी त्याच निबंधामध्ये असं म्हटलं होतं की परप्रांतीयांच्या सोयीची म्हणून आपण सगळी संभाषणं हिंदीमध्ये करतो. म्हणजे समोर पाणीपुरीवाला भैया जरी असेल तरी त्याला आपण 2 प्लेट लगाव, 3 प्लेट लगाव असं म्हणत असतो. तर ही भाषेवर कुरघोडी करण्याचं काम सगळ्यात पहिल्यांदा मराठी भाषिकच करतात. तर ते तसं न करता आपण काय करायचं की पोट भरण्यास आलेला एखादा परप्रांतीय असेल, म्हणजे सगळेच नाही, काही वगळता मराठी भाषेचा दुस्वास किंवा तिरस्कार करताना बघतात, तर आपण त्यांच्याशी मराठी बोललो तर ते आपल्याला हिंदीतच बोलतात. मग मराठी बोल म्हटल्यानंतर पुन्हा ते आपल्याला वेगळ्या गोष्टी सांगत असतात. तर अशा प्रकारचा जो दुस्वास किंवा तिरस्कार जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि असे असूनही आपण काय करतो, त्यांच्यावर भरभरून प्रेम करतो, सामावून घेतो ते सगळ्या संस्कृतीच्या भाषांच्या लोकांना आणि कोणताही दुजाभाव न करता सर्वांसाठी आपले मायेचं प्रेमाचं दालन आपण नेहमी खुलं ठेवतो. या अनुषंगाने कवी सुरेश भट म्हणतात की पाहुणे जरी असंख्य तरी पोचते मराठी. म्हणजे बघा, मी इथे परप्रांतीयांचा मुद्दा इथे टाकला आणि त्याला कनेक्ट करण्यासाठी मी लगेच इथे जो कोट वापरला आहे तो अगदी समर्पक आहे. हा समर्पक असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ही समर्पकता आहे ना,
ही जास्त महत्त्वाची. म्हणजे तुम्ही उगाचच घुसवायचं म्हणून घुसवलं आहे का? तर नाही. मी विषय जो आणला आहे त्या विषयाला धरून मी इथे काय केलं आहे, पाहुणे जरी असंख्य तरी पोचते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी, हे असे कितीक खेळ पाहते मराठी, शेवटी मतदान तख्त फोडते मराठी. म्हणजे अशा प्रकारचं तुमचं काय असलं पाहिजे, कनेक्टिंग किंवा ट्रान्झिशन एकदम स्मूथ असलं पाहिजे. ठीक आहे, एकदम स्मूथली ट्रान्झिशन तुमचं झालेलं असलं पाहिजे. हे का दाखवतोय? कारण तुम्हाला नक्की कळावं. फक्त तोंडी सांगितलं आणि निबंधाचं हे केलं, मोठमोठे डायलॉग दिले, ढाचे दिले, तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. प्रत्यक्ष कसं तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं याच्याबद्दलचं हे नॉलेज असणार आहे. निबंधाचं शेवट करताना मी म्हटलं होतं की बाबा आमटे ज्यावेळेस म्हणतात की येथे नांदतात श्रमश्री, या भूमीला क्षरण नाही, येथे ज्ञान गाळते घाम, विज्ञान दानव शरण नाही, येथे कला जीवनमय, अर्थाला अपहरण नाही, येथे भविष्य जन्मत आहे, या सीमांना मरण नाही. म्हणजे किती डीप लिहिलं आहे बाबा आमटेंच्या या ओळी आहेत आणि त्या मी इथे कोट केला निबंध शेवट करत असताना. तुम्ही इथं पाहताय सुरुवात करताना मी या गोष्टी मांडल्या. निबंध लेख ज्यावेळेस चेक करणारा व्यक्ती असेल त्याची उत्कंठा वाढून ठेवली की यांनी काहीतरी लिहिलं आहे, खूप चांगल्या गोष्टी इथे मांडल्यात इंट्रोडक्शनमध्ये. आणि ज्यावेळेस शेवट करतोय त्यावेळेस मी काय म्हणतो की मराठी भाषेचं किंवा या मराठी भूमीचं जे काही वैभव आहे, जी काही संस्कृती आहे ती किती मोठी आहे. बरोबर. श्रमश्री म्हणजे इथे खूप काही लोक आहेत ज्यांनी खूप काम केलं आहे, या सगळ्या याच्यासाठी आपला प्राणाची आहुती दिली आहे, त्याग केला आहे. या भूमीला क्षरण कधीच नसणार नाही. इथे ज्ञान घाम गाळते म्हणजेच काय की विज्ञानी लोक आहेत, शिक्षण चांगल्या प्रकारे इथे फ्लरिश झालेलं आहे. आणि दानव शरण नाही म्हणजे याचा निगेटिव्ह वापर कुठेही होत नाही. बरोबर. कला जीवनमय, कला संस्कृती, आर्ट कल्चर याचा देखील इथे भरमार आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण असं म्हणू शकतो की याचा विकास झालेला आहे. बरोबर. त्यानंतर इथे भविष्य जन्मत आहे, सीमांना मरण नाही. म्हणजे इथे आपण भविष्य जन्म घेत आहे. बरोबर. कोणत्याही फ्युचरिस्टिक ॲप्रोचनी या गोष्टी चालत आहेत असा आशय बाबा आमटेंना कदाचित मांडावासा वाटला असेल, म्हणून मी इथे या गोष्टींनी एंड केला आणि मराठी भाषेचा वैभव, मराठी संस्कृती, मराठी भूमी याच्याबद्दलची माहिती सांगून मी एंड केलं. म्हणजेच काय, तुमचा जो कन्क्लुजन आहे तो देखील तुमचा काय असला पाहिजे, कन्क्लुजन देखील तुमचं बेस्ट असलं पाहिजे, जेणेकरून त्याला ज्यावेळेस मार्क देण्याची वेळ येईल त्यावेळेस त्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुमचा निबंध एन्जॉय केला पाहिजे आणि आउट ऑफ 25 तुम्हाला अराउंड 20 मार्क्स तुम्हाला देण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे, त्याला भाग पाडलं पाहिजे आपण. ओके. त्यानंतर पुढे तुम्ही बघू शकता पसायदान आहे आणि पसायदानाचा तुम्ही वापर देखील करू शकता. म्हणजे पसायदानामधील काही ओळी तुम्ही इथे जशा तशा टाकू शकता. म्हणजे तुम्ही गरिबांबद्दल काही म्हणत असाल किंवा इतर रंजल्या गांजल्यांबद्दल काही म्हणत असाल तर त्या गोष्टी तुम्ही इथे टाकू शकता. इथे माझी फेवरेट लाईन ती म्हणजे काय, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. तुम्ही यांनी सुरुवात करू शकता. कोणत्याही आशयाचं नाही, परंतु तुम्हाला त्या गोष्टी कनेक्ट करता आल्या पाहिजेत. म्हणजे तुम्ही का वापरले हे सांगता आलं पाहिजे पुढच्या 2 ओळींमध्ये. ओके. म्हणजे तुम्ही अर्थशास्त्रावरचा निबंध आहे आणि तुम्ही हे असं टाकत असाल, पण हे टाकलं तर त्याला कळणार आहे का की दुरितांचे तिमिर जावो हे असं म्हटलं आहे. पण आर्थिक कारणाने तुम्ही असं म्हणू शकता की आर्थिक समानता प्रस्थापित व्हावी म्हणून पसायदानामध्ये जे म्हटलं आहे त्याचा अर्थ आपण असाही घेऊ शकतो की जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणीजात. या प्राणीजाताला या जी काही रिसोर्सेस आहेत, जी संसाधनं आहेत, आर्थिक बाजूने देखील विचार केला तर सगळ्यांचा हक्क आहे आणि सगळ्यांचं समान वाटप झालं पाहिजे. त्या प्रत्येकाला जे जे आवश्यक आहे ते ते मिळो असं आपल्याला पसायदानामध्ये आपण प्रार्थना करतो. संत ज्ञानेश्वरांनी अशा गोष्टी म्हणून ठेवलेल्या आहेत. तुम्ही इतर गोष्टी देखील वापरू शकता. ओके. त्यामुळे तुम्हाला काय कधी कुठे वापरायचं याच्याबद्दलचं ज्ञान असणं गरजेचं आहे. उगाचच निबंध लिहायचं म्हणून काही रेटायचं नाही. ओके. सो पसायदानातल्या ओळी देखील तुम्ही वापरू शकता. त्यानंतर कोलंबसाचं गौरवगीत आहे, याच्यामध्ये देखील काही ओळी आहेत, तुम्ही त्या देखील वापरू शकता व्यवस्थित. ओके. म्हणजे तुम्ही हेही म्हणू शकता की अनंत आमची ध्येयशक्ती, अनंत अनाशा, किनारा तुला पामराला. म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये तुमची इच्छाशक्ती आहे याच्याबद्दलचं देखील तिथे आपल्याला कोलंबसचं गौरवगीत कुसुमाग्रजांनी जे लिहिले त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल. हजार जीवा तुझ्या गरजू दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रात डळमुळ दे तारे, विराट वादळ हेलकावू दे, पर्वत पाण्याचे ढळू दे दिशा कोण सारे. म्हणजे कितीही भयानक परिस्थिती असली तरीसुद्धा आम्ही काय करू, आमची ध्येयशक्ती अनंत आहे, आमच्या आशा अनंत आहेत, किनारा तुला पामराला. ओके. किनारा तुला आहे परंतु आमच्या ध्येयशक्ती, आमच्या आशा आकांक्षा याला किनारा नाही. कितीही संकट आली तरीसुद्धा आम्ही त्यावर उभं राहू आणि आम्ही पुन्हा वाटचाल करू. पुन्हा तेच सांगतो की समाजसुधारक किंवा या अँगलने जर तुम्हाला क्रांतिकारकांच्या दृष्टीने लिहायचं असेल तर तुम्ही या गोष्टी टाकू शकता आणि त्याचा तुम्ही रेफरन्स देऊ शकता की कोलंबसचे गौरवगीत याच्यामध्ये कुसुमाग्रज म्हणतात आणि त्याप्रमाणे क्रांतिकारकांनी देखील स्वराज्य मिळवण्यासाठी कशा पद्धतीने आपल्या आकांक्षा, आपली ध्येयशक्ती ही
अगदी अगणित ठेवली, अनंत ठेवली, त्याच्याबद्दलचं लिखाण तुम्ही करू शकता. ओके. त्यानंतर या खालच्या ओळी ज्या काही ओळी आहेत त्या देखील तुम्ही वाचू शकता आणि त्याच्यातून तुम्हाला रेफरन्स काही घ्यायचं असेल तरी टाकू शकता. ओके. एका तळ्यात होती गदी माडगुळकर यांचं आपण म्हणू शकतो गदिमा ज्यांना म्हणतो त्यांच्या ओळी आहेत आणि त्याच्यामध्ये देखील तुम्ही ही कविता खूप छान आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस स्वतःला अंडर एस्टिमेट करता, स्वतःला खूपच न्यूनगंड असल्यासारखं वागता की आपल्याच्याने होईल का, आपण DC मटेरियल आहोत का, आपण डिव्हाइस मटेरियल आहोत का, हे करण्यातच आपली 4 वर्ष जातात. तोपर्यंत एखादा आपल्यापेक्षा पण कमी अभ्यास असणारा मुलगा अभ्यास करून आपल्या पुढे जातो. तर तुमच्यामध्ये देखील तुम्हाला काय आहे की एक राजहंस लपलेला असतो, पण आपल्याला बदकांमध्ये राहिल्यामुळे आपल्याला काय वाटतं की हे आपल्यापेक्षा वेगळे आहेत सगळे आणि आपण यांच्यापेक्षा वेगळे आहोत, म्हणून आपण आपलं अख्खं आयुष्य त्याच्यामध्येच घालत असतो. परंतु शेवटी तुम्हाला कळतं की आपण एक राजहंस आहोत आणि बाकीचे सगळे जे सारखे दिसणारे हे बदक आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःला अंडर एस्टिमेट न करता आपल्याला पुढे जायचं आहे. या आशयाने जर तुम्हाला काही लिहायचं असेल तर देखील तुम्ही काय करू शकता, एका तळ्यात होती गदिमा यांचं हे एक कविता आहे आणि त्याच्यामधलं तुमचा राजहंस तुम्ही ओळखायचा आहे. रिअल लाईफमध्ये देखील तुम्हाला या गोष्टी फायदेशीर ठरतील. तर स्वतःतला राजहंस ओळखा. इतर बदकांपेक्षा तुम्ही वेगळे आहात. ते आपल्याला हसतात कारण ते आपण त्यांच्यातले नाहीत म्हणून, परंतु आपल्या क्वालिटीज आपल्याला माहीत आहेत आणि आपण किती उंच झेप घेऊ शकतो हे देखील आपल्याला माहीत असतं. ओके. सो अशा आशयाने देखील तुम्ही वापरू शकता. त्यानंतर मन वढाय वढाय बहिणाबाई चौधरी यांचं हे कविता आहे आणि मनाबद्दल मी तुम्हाला सांगितलं, संत तुकारामांचं सुरुवातीलाच सांगितलं, आपलाची वादा आपल्याशी, तर ते देखील तुम्ही वापरू शकता. त्यानंतर मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोरं किती हाकलं हाकलं तरी येई पिकावर. म्हणजे मनाबद्दल तुम्हाला इथे सांगायचं आहे की मन किती अस्थिर आहे, बरोबर. कुठेही क्षणात इथे क्षणात तिथे अशा पद्धतीने ते चालत राहतं आणि ते किती हाकलं तरी पण पिकावर येतच राहतं. अशा आशयाने बहिणाबाई चौधरी म्हणतात की मनाच्या अस्थिरतेबद्दल सांगायचं म्हटलं तर मानसिक स्वास्थ्य किंवा याच्याबद्दल तुम्ही लिहित असाल तर या गोष्टी किती अस्थिर आहेत आणि किती फिरत आहेत याच्याबद्दलचं लिखाण आपल्याला इथे पाहायला मिळतं. ओके. त्यानंतर आपण असं म्हणू शकतो पुढचं, मी इथे काही गोष्टी असे टाकलेल्या आहेत की UPSCमध्ये जे काही ऑल इंडिया रँक 1 2023मध्ये आदित्य श्रीवास्तव यांचा आला होता आणि त्यांनी काही एसेमध्ये या गोष्टी पुट केल्या होत्या की अ माइंड ऑल लॉजिक इज लाईक अ नाईफ ऑल ब्लेड इट्स कट द हँड्स दॅट युजेस इट. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जे चाकू आहे तो वापरणारा हात देखील जर त्याला प्रत्येक ठिकाणी त्याची आपण म्हणू शकतो की कापणारा हात देखील कापला जाऊ शकतो. अशा पद्धतीने या निबंधाचा विषय होता आणि त्यांनी सुरुवातीलाच इथं आपल्याला सांगितलं, ही सुरुवात आहे निबंधाची, त्यांनी अशी केली की इन 1940s ज्यावेळेस वर्ल्ड वॉर 2 चालू होतं तेव्हाची गोष्ट सांगतात. ड्युरिंग सच चॅलेंजिंग टाईम द कंट्री अँड स्पेसिफिकली वन पर्सन हॅड अ ब्रिलियंट आयडिया ऑफ मॅनहॅटन प्रोजेक्ट. मॅनहॅटन प्रोजेक्टबद्दल ते म्हणतात आणि त्यांनी इथे असं मेन्शन केलेलं आहे की एन्श्युअरिंग डिव्हास्टेशन ऑफ हिरोशिमा अँड नागासाकी मेड अ बिगॉटेड ब्रिलियन्स अँड एजंट ऑफ डूम. म्हणजे आपल्याला इथे विषय काय लक्षात घ्यायचा आहे की इथे मॅनहॅटन प्रोजेक्टबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे. हे वापरलं त्यांनी काय तरीसुद्धा त्यांचं नुकसान काय तर बघा इथे, दॅट मॅन वॉज ओपनहायमर. ओपनहायमर याच्यावर एक मूवी देखील आला होता, तुम्ही पाहिला असेल नसेल, पण तरीसुद्धा लक्षात ठेवा की ॲटम बॉम्बचा जो शोध आहे तो ओपनहायमर यांनी लावला आणि ब्रिलियन्स ऑफ लॉजिकल एक्सपोजिशन याच्यामध्ये ते म्हणत आहेत की त्यांनी जरी वापरला तरीसुद्धा आत्ताचं जे काही समाज आहे त्याचा आपण काय म्हणू शकतो की त्यांना निगेटिव्ह अँगलने देखील लक्षात ठेवलेलं आहे, बरोबर. म्हणजेच काय की त्यांनी वापरला परंतु त्याचं नुकसान त्यांच्यावर देखील झालेलं आहे, बरोबर. अमेरिकेवर देखील आज होतं आहे कारण जे काही इराण न्यूक्लिअर डील असेल, NPT असेल, नॉन प्रोलिफरेशन ट्रिटी असेल, तर याच्यामध्ये US कसं स्ट्रगलिंग फेजमध्ये आहे या 70 वर्षानंतर देखील. म्हणजे ज्या हाताने ते वापरलं, ज्या हाताने ते मॅनहॅटन प्रोजेक्ट वापरलं त्या हात देखील कट झालेले आहेत, त्यांना देखील इजा पोहोचलेली आहे, या आशयाने त्यांनी इथे मांडलं आहे. आता चेक करणं, ऑल इंडिया रँक 1 वाला व्यक्ती या गोष्टी अशा लिहितो आहे, म्हणजे तुम्ही समजू शकता किती पद्धतीचा अभ्यास आणि एकदम व्हेरियस आपण अँगल कव्हर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. तर अशी सुरुवात तुमची देखील असली पाहिजे. जर अशा आशयाने जर तुम्ही निबंध लिहित असाल तर तुम्हाला याचा फायदा प्रत्यक्ष होणार आहे. ओके. सो लक्षात ठेवायचं आहे कशी सुरुवात असली पाहिजे. तुम्ही देखील याचा वापर कुठे ना कुठेतरी करू शकता विज्ञानाच्या काळ्या बाजूबद्दल किंवा विज्ञानाची जी नकारात्मक बाजू आहे त्याचा. कारण मॅनहॅटन प्रोजेक्ट झाला, अणुबॉम्बचा आपण शोध लावला ओपनहायमरने आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो की कशा मोठ्या प्रमाणामध्ये हिरोशिमा नागासाकीवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडला आणि आजही तिथली पूर्ण पिढ्या ज्या आहेत त्याचा
जो प्रभाव आहे तो भोगत आहेत. ओके, तर तशा पद्धतीचं देखील आपलं लिखाण असलं पाहिजे. आदित्य श्रीवास्तव यांच्या या ओळी आहेत, मी जशा तशा तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊन टाकलेल्या आहेत. नेक्स्ट याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की ऑल इंडिया रँक 24 जे गिरी आहेत. ओके, तर त्यांनी देखील असं म्हटलं की जस्ट वेन द कॅटरपिलर थ्रू वर्ल्ड वॉज ओव्हर इट बिकम अ बटरफ्लाय. म्हणजे कॅटरपिलर ज्यावेळेस समजतं की आपलं जग संपलं त्यावेळेस तो काय बनतो, बटरफ्लाय बनतो. म्हणजे ते कॅटरपिलरमधून तो फुलपाखरू बनत असतं. म्हणजेच ज्यावेळेस तुमचं जग संपलं असं तुम्हाला वाटत असतं त्यावेळेस एक नवीन संधी तुमच्यासमोर आलेली असते आणि ती संधी निर्माण करणं आणि प्रत्यक्षात उतरवणं म्हणजेच काय, या आशयाने तुम्हाला हा निबंध लिहायचा होता. त्यांनी इथे एका मुलीबद्दल माहिती सांगितली. मुलीची माहिती अशी आहे की इट इज द स्टोरी ऑफ टीनेज गर्ल राजस्थान हू हॅड लॉट ऑफ ड्रीम इन हर माइंड. अशा पद्धतीची एक मुलगी आहे, तिची स्वप्न आहेत आणि तिचं एक डेडली कार ॲक्सिडेंट होतं. ICUमध्ये जाते, हॉस्पिटल नेक्स्ट डे आणि त्याच्यानंतर तिचं लोअर बॉडी काहीही काम करत नाही. अशा पद्धतीचं तिला पॅरलाइज होते परमनंटली आणि ती व्यक्ती नंतर 19व्या वर्षी आपल्या यंगेस्ट पॅरालिम्पिक गोल्ड मेडलिस्ट होते टोकियो 2020मध्ये. त्या मुलीचं नाव आहे अवनी लेखरा. ओके, सो अशा पद्धतीचं एखादं स्वप्न म्हणजे तुम्हाला वाटतं की तुमचं वर्ल्ड वॉज ओव्हर, तुमचं जग संपलं आहे, तुम्ही पॅरलाइज झालात परमनंटली आणि त्यावेळेस तुम्ही टोकियो 2020 यंगेस्ट पॅरालिम्पिक गोल्ड मेडलिस्ट ज्यावेळेस तुम्ही होता, अवनी लेखरा यांची ही गोष्ट आहे. जग संपलं आहे त्यावेळेसच तुम्हाला फुलपाखरू बनण्याची संधी एक चालून आलेली असते. ती फक्त ओळखणं आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणं हे आपलं काम असतं. आता एवढ्या मोठ्या आशयाने हा लिहिलेला जो सुरुवात आहे निबंधाची, तुम्ही पाहू शकता की ऑब्व्हियस आहे ऑल इंडिया रँक 24 उगाचच येत नाही. अशा पद्धतीची तयारी या लोकांची असते आणि म्हणून तुम्ही हे देखील एक दुर्गम इच्छाशक्ती किंवा अतिशय भयानक परिस्थितीमध्ये तुम्ही किती मोठी, जसं मी तुम्हाला कोलंबसाचं गौरवगीत याच्याबद्दल सांगितलं, गर्वगीत याच्याबद्दल सांगितलं की अनंत आमची ध्येयशक्ती अनंत अन आशा किनारा तुला पामराला, ह्या ओळी देखील इथे जशा तशा काय होत आहेत, लागू होत आहेत. ओके, अवनी लेखरा नाव लक्षात ठेवा. तुम्ही देखील कुठल्याही निबंधाच्या सुरुवातीला वापरू शकता आणि हे देखील ही महिलांच्या संदर्भात, सक्षमीकरणाच्या संदर्भात किंवा सशक्तीकरणाच्या संदर्भात कोणताही निबंध असेल त्यामध्ये तुम्ही जरी हे पुट केलं तरी देखील तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतील. ओके, नेक्स्ट काही एसे मी घेतले होते, मुलांना काही शेअर देखील केले होते. त्यांचे हे ड्राफ्ट आहेत. ड्राफ्ट कसं तयार करायचं याच्याबद्दलचं मी अलीकडच्या व्हिडिओजमध्ये देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला मी फक्त थोडक्यात सांगणार आहे की भारतीय अर्थव्यवस्था आणि महिला यांच्याबद्दलचं हे ड्राफ्ट आहे. 1990मध्ये अशी परिस्थिती होती की बाईला अर्थशास्त्रातलं काय कळतं, बरोबर. बाईने फक्त चूल मूल इथलं एवढंच फक्त घरामधलं बघावं, बाहेरचं तिला काही समजत नाही. परंतु 2023मध्ये अर्थशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार मिळाला क्लॉडिया गोल्डिन यांना. तर हा जो संपूर्ण पुरस्कार ज्यावेळेस ते घेत होत्या त्यावेळेस त्यांनी एक वाक्य म्हटलं, ते म्हणजे कोणतं, हा पुरस्कार जो आहे आणि हा प्रवास जो आहे उत्तुंग स्वप्न आणि दीर्घकालीन बदलांच्या इच्छेला समर्पित आहे. खूप मोठं वाक्य आहे. म्हणजे जी काही दीर्घकालीन इच्छा होती आणि त्या बदलांच्या इच्छेला समर्पित केलेला हा पुरस्कार आहे. हा जो बदल इथपर्यंतचा, हा जो प्रवास आहे 89मध्ये काय कळतं तिथपासून नोबेल पुरस्कार मिळवण्यापर्यंतचा भारतीय महिला आणि अर्थव्यवस्थेचे असलेलं नातं सांगताना आपल्याला या ओळींनी जर सुरुवात केली तर तुम्हाला माहिती आहे की किती मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये खूप क्वचित पोर असतील ज्यांनी या गोष्टींनी सुरुवात करतील, बरोबर. तर तुम्हाला त्या गोष्टी मांडायच्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तुम्ही सांगू शकता की समाजातील महिलांच्या प्रगतीने मी त्या समाजाची प्रगती मोजतो. हे तुम्हाला ते वाक्य खूप महत्त्वाचं आहे, बरोबर. त्यानंतर राज्यघटनेमध्ये आपल्याला सांगितलं आहे. त्यानंतर काही सांस्कृतिक कोट आहेत, यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. तर ह्या गोष्टी देखील आपल्याला इथे मांडता येतील, बरोबर. विविध क्षेत्रांमध्ये चित्रपट असेल, कृषी, तंत्रज्ञान, व्यापार, बँक, व्यवसाय, प्रशासन यामध्ये अर्थकारण महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ आपल्या ज्या वित्तमंत्री आहेत, अर्थमंत्री, ते निर्मला सीतारामन आहेत, बरोबर. त्यानंतर इतर काही IAS IPS आहेत किंवा व्यावसायिक आहेत, त्यांनी आपलं खूप मोठं नाव केलेलं आहे. अशा लोकांचं देखील आपण इथे मेन्शन करू शकतो की अर्थव्यवस्थेमध्ये त्यांनी देखील खूप मोठं काम केलेलं आहे. ओके, शार्क टँकसारखं एक भांडवल उभारणीचं खाजगी व्यासपीठ आहे, त्याचा उल्लेख करून तुम्ही सांगू शकता त्यातले जज आणि त्यातून जो काही भांडवल मिळतो त्यातून काही व्यावसायिक घडत असतात याच्याबद्दलचं मेन्शन करू शकता. एज्युकेशन, सोशल सिक्युरिटी पॉलिसी, स्किल सेट याच्याबद्दल, केअर इकॉनॉमी, अनपेड अँड अंडर व्हॅल्यूड जॉब, बरोबर. हाऊसहोल्ड जॉब हे ते याच्यामध्ये केअर इकॉनॉमी म्हणतात त्याला, की हे जॉब म्हणजे एखादी मुलाची काळजी घेणं, आई मुलाची काळजी घेते किंवा घरामध्ये जेवण वगैरे बनवते, तर हे सगळे अनपेड जॉब आहेत. ही महिला जॉबच करत असतात परंतु अनपेड आहेत, आपल्या घरासाठी करत असतात, त्याला केअर इकॉनॉमी म्हणतात. ओके, त्यानंतर पिंक कॉलर जॉब म्हणजे काही जे जॉब आहेत ते फक्त महिलांसाठीच आहेत, पिंक कॉलर्ड
म्हणजे रिसेप्शनिस्ट तुम्ही बघू शकता कोणत्याही कंपनीमध्ये ही महिला असते, बरोबर. किंवा लहान मुलांना शिकवण्याच्या ज्या काही प्री स्कूल आहेत, त्या प्री स्कूलमध्ये देखील तुम्हाला टीचर महिलाच दिसते. तर हे असे काही जॉब आहेत, ते पिंक कॉलर्ड जॉब आहेत, की तेथे फक्त महिलाच काम करतात. तर अशा पद्धतीने देखील त्याचं व्यापक दृष्टीने विचार होणं गरजेचं आहे. शासकीय प्रयत्न देखील झाले त्याच्यामध्ये समानता आणण्याच्या दृष्टीने. समान वेतन कायदा, राष्ट्रीय महिला आयोग, भांडवल उभारण्यासाठी विविध निधी आहेत, स्टार्टअप, स्टँडअप, कौशल्य विकास, NGOज आहेत, काही सेल्फ हेल्प ग्रुप आहेत, मुद्रा लोन आपल्याला मिळतं, माविम कुटुंबश्री केरळा ही एक स्कीम आहे, त्यांनी केरळामध्ये राबवलेली. तर अशा पद्धतीचं जे लिखाण तुम्ही केलं तर तुम्हाला नक्कीच खूप जास्त चांगले मार्क मिळू शकतात. तर भारतीय अर्थव्यवस्था आणि महिला यांच्या संदर्भातलं हे एक एसेचा ड्राफ्ट आहे. तो ड्राफ्ट तुम्ही जसं तसं वापरून काय करू शकता, एसे लिहू शकता. पुढचा तंत्रज्ञान एक दुधारी तलवार, याच्याबद्दल म्हटलं की काही विनाशकाली विपरीत बुद्धी हे मांडून तुम्ही तोटे लिहू शकता, बरोबर. फायदे लिहू शकता, सुजलाम सुफलाम, हरित क्रांती, बरोबर. त्यानंतर अन्न सुरक्षा, संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, यंत्रमानव, दूरसंचार, दूरध्वनी, उपग्रह, जैवतंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, शिक्षण, आरोग्य, सांस्कृतिक, यंत्रनिर्मिती, EVM, भूमापन, नॅनो टेक्नॉलॉजी, या सगळ्या गोष्टी आपण काय म्हणू शकतो की हे फायदे आहेत. तोटे काय, तर अणुहल्ले मी अलीकडेच तुम्हाला सांगितलं, रासायनिक हल्ले, जैविक हल्ले, भोपाळ वायू गळती असेल, चेर्नोबिल दुर्घटना, सायबर हल्ले, अब्रुनुकसानगी, व्यवसाय, याच्यावर देखील आपल्याला बघू शकता. तर विज्ञानाचा जो प्रवास आहे तो सांगताना मी इथे सुरुवातीला असं लिहितो नेहमी की आधी होती मी दिवटी होती शेतकऱ्यांची आवडती, बरोबर. नंतर मग झाली इवली मग पणती, घराघरातून मिळमिळती, काचेचा मग महाल तो, कंदील त्याला जन्मंती, आणि 32 येथे रूप नये प्रकाशाचं कमी. म्हणजे ड्युटीपासून ट्यूबलाईटपर्यंत येणारा प्रवास जर एखाद्या शेतकऱ्याने अनुभवलेला असेल, तिथे शेतामध्ये लाईट नसेल किंवा घरामध्ये लाईट नसेल, तर तिथून लाईट येण्यापर्यंत, आणि आत्ता सध्याचं जे 32चं नवीन रूप आहे म्हणजे ट्यूबलाईट तुम्ही म्हणता किंवा इतर, तर हा जो प्रवास आहे त्यालाच आपण विज्ञानाचा प्रवास म्हणू शकतो. तर हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला, आणि हे तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह अँगलने देखील त्याचा विचार करू शकता, बरोबर. तर अशा पद्धतीने तुम्ही काय कराल की एसे लिहिण्याचा प्रयत्न करा. विज्ञानाच्या दुधारी तलवार म्हणजे दोन्ही बाजू फायदे तोटे आपल्याला इथे सांगायचे आहेत. त्यानंतर महिला सक्षमीकरण. आताच तुम्हाला महिला अर्थव्यवस्थेबद्दल सांगितलं. महिला सक्षमीकरणामध्ये तुम्हाला काही जुन्या लोकांची नावं तुम्हाला इथे सांगायची आहेत, बरोबर. म्हणजे इतिहासापासून कसं सक्षमीकरण होत आहे, बरोबर. त्या काळातही लोकांनी कसं स्पोर्ट्समध्ये, विज्ञान, तंत्र, राजकारणामध्ये, आंतरराष्ट्रीय स्तरावर, सामाजिक, शैक्षणिक, संरक्षणाच्या बाबतीने काही पावलं उचलली गेली आहेत, कोणकोणते आपल्याला प्रोटेक्शन आहेत ते देखील आपण इथे बघायचं आहे. नंतर तुम्हाला शिक्षणाचा दर माहीत असला पाहिजे, काही फॅक्ट्स आहेत ते देखील इथे मांडलेले आहेत. त्यानंतर शिक्षणासाठी हुंडा प्रथा वगैरे या सगळ्या गोष्टी महिला सक्षमीकरणासाठी तुम्हाला खूप घातक आहेत. अलीकडेच एक प्रकरण आता पुण्यामध्ये झालं आहे हुंडाबळीचं, त्या आधारावर आपल्याला देखील लक्ष ठेवून असावं लागणार आहे, बरोबर, की कशाप्रकारे समाजामध्ये या वाईट प्रवृत्ती अजूनही आहेत. ओके. त्यानंतर यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता, वेगवेगळ्या येते, जागतिक महिला दिन आहे, संविधानामध्ये काय प्रोव्हिजन्स आहेत, तर या गोष्टी तुम्हाला मांडता आल्या पाहिजे. ओके. सो असा ड्राफ्ट लिहायची सवय ठेवा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. आरोग्य व्यवस्थेवर ड्राफ्ट दिलं आहे तुम्हाला. WHO कशा प्रकारे म्हणतं की WHO म्हणजे काय की शारीरिक, मानसिक आणि सामाजिक पद्धतीचं स्वास्थ्य म्हणजेच आरोग्य असं म्हणतो. फक्त शारीरिक नाही तर मानसिक आणि सामाजिक देखील स्वास्थ्य व्यवस्थित असलं पाहिजे. तर याच्यावर मी सुरुवातीला म्हटलं की आरोग्यम परम भाग्यम स्वास्थ्यम सर्वार्थ साधनम, बरोबर. त्यानंतर सर्वे संतु सुखिनः सर्वे संतु निरामया, अशा प्रकारचे कोट्स मी वापरून तिथे सुरुवात करू शकतो. आपले सध्या विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बऱ्याच वेळा हे कोट वापरले. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं म्हणून लिहून ठेवलेलं होतं. आणि तुम्ही इथे बघू शकता की कशा प्रकारच्या समस्या आहेत. म्हणजे 1.3 बेड्स मागं 1000 पेशंट मागे एवढेच बेड्स आहेत. शहरामध्ये 73 आणि 69% ग्रामीण भागामध्ये. नंतर हेल्थकेअर व GDPचा किती खर्च होतो फक्त सध्या 1.15 ते 1.5 एवढाच, जो की 6% व्हायला पाहिजे आपल्याला. त्यानंतर एक डॉक्टर प्रत्येक 1000 पेशंट मागं आहे. स्टंटिंग, वेस्टिंग, कुपोषण, लसीकरणाच्या सुविधा, उघड्यावर शौचास जाणं, खर्चिक औषधं वगैरे ह्या सगळ्या काही आपल्याला समस्या पाहायला मिळतील. ओके. मग त्यावर उपाय काय आहेत की 6%पर्यंत खर्च करा.
मोहल्ला क्लिनिक जसं दिल्लीमध्ये आहे तसं करा. अखिल भारतीय आरोग्य सेवा करा. आशा, अंगणवाडी यांची भूमिका खूप महत्त्वाची, त्यांचे पगार पेमेंट्स वगैरे व्यवस्थित करा. योजना अंमलबजावणी, आयुष्यमान भारत, बेटी बचाव यांची अंमलबजावणी व्यवस्थित करणं गरजेचं आहे. मुझफ्फरनगरमध्ये जे काही ॲक्यूट इन्सेफेलिटिस नावाचा सिंड्रोम आहे त्याच्यामुळे 150 मुलांचा मृत्यू झाला होता आणि अशा गोष्टी घडू नयेत म्हणून आपल्याला काहीतरी काळजी घेण्याची गरज आहे. आपल्याला प्राचीन ग्रंथांमध्ये देखील आपला आरोग्य व्यवस्थेचा आपल्याला संदर्भ मिळतो. काही राष्ट्रीय धोरणं आहेत ते देखील वापरलं. आपलं कलम 47 हे देखील याच्याशी निगडीत असलेलं पाहायला मिळतं. ओके, त्यानंतर इंग्लिशमधले काही ड्राफ्ट आहेत. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, म्हणजे उशिरा झालेला न्याय हा अन्यायाप्रमाणे असतो असं म्हणतात. तर त्या पद्धतीचं तुम्हाला ड्राफ्ट दिलेला आहे, तुम्ही एकदा बघून घ्या. निर्भया केस, अँटी सिख रायट्स वगैरे. त्याच्यानंतर दिल्लीमध्ये जे काही DWC कमिशन आहे हे तुम्ही म्हणू शकता एडवर्ड ग्लॅस्टन यांची हे वाक्य आहे, फॉर्मर PM ऑफ इंग्लंड. त्यांनी म्हटलं की रिझॉल्व द जस्टिस डिले, कशा पद्धतीने रिझॉल्व करता येईल, जजेसची नंबर वाढवा, कारण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला इथे काय दिसतात, केसेस पेंडिंग दिसतात, पेंडन्सी दिसते आणि ती टाळण्यासाठी या गोष्टी कराव्या लागतील. बरोबर, तर अशा पद्धतीने तुम्ही एसेचा ड्राफ्ट बनवून काय करू शकता, एसे लिहू शकता. पुढचं आहे वुमेन अँड मेंटल हेल्थ, अशा पद्धतीने आहे. WHO 2019मध्ये काय म्हणतं त्या रिपोर्टमध्ये ते देखील सांगितलं आहे. वुमेन हॅव हायर रेट ऑफ मेंटल डिसॅबिलिटीज, म्हणजे मानसिक स्वास्थ्य जे बिघडण्याचं काम आहे ते आपल्याला महिलांचं जास्त बिघडलेलं पाहायला मिळतं. का? कारण महिला या दिवसभर बऱ्यापैकी गृहिणी असल्यामुळे घरात असतात आणि त्यांना समाजाशी तेवढं इंटरॅक्शन करायला मिळत नाही. दुसरी बाजू एक आहे की ज्या काम करत आहेत त्या घरी देखील काम करत आहेत आणि बाहेर जाऊन देखील काम करत आहेत, त्यामुळे त्यांचं मेंटल बॅलन्स आहे ते थोडंसं आपलं पुरुषांच्या प्रमाणात आपल्याला काय होतं की त्यांची अनास्था झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता याच्यामध्ये जर तुम्ही कोविडमध्ये बघितलं तर कोविडमध्ये आणखी जास्त मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचं मानसिक स्वास्थ्य धोक्यात आलं होतं. का? कारण सगळे वर्क फ्रॉम होम होते, सगळे घरीच होते, त्यामुळे काय व्हायचं, सगळ्यांचं खाण्यापिण्यापासून सगळ्यांचं बघणं प्लस स्वतःचं काम सांभाळणं, जर स्वतः वर्किंग असेल तर ते पण वर्क फ्रॉम होम असणं, ह्या सगळ्या गोष्टी सांभाळणं तिला थोडी तारेवरची कसरत होती. म्हणून महिलेला काय झालं की मानसिक स्वास्थ्य थोडं धोक्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळालं. ज्या घरांमध्ये डोमेस्टिक व्हायलन्ससारख्या गोष्टी घडतात तिथे तर आणखी बिकट परिस्थिती झालेली होती. तर अशा आशयाने देखील तुम्ही लिहू शकता कोविडचं उदाहरण देऊन की कशा पद्धतीने मानसिक स्वास्थ्य आणखी बिघडलेलं होतं. इथे ती देखील गोष्ट मी मेन्शन केलेली आहे. ओके, ते अनपेड वर्क, बरोबर. त्यानंतर डिफिकल्टीज विथ डेप्ट अँड बिल्स, स्वतःची खर्च करण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं, बरोबर. तर अशा पद्धतीने ट्रीटमेंट वगैरे कशा पद्धतीने करता येईल अशा आशयाचा निबंध तुम्हाला इथे पाहता येईल. ओके, सो आज सेशन हे पूर्णपणे तुम्ही बघितलं की कशा पद्धतीने फ्रेम केलेला होता आणि तुम्हाला त्याचा फायदा हा येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की होणार आहे. एकूणच तुम्हाला निबंधाबद्दलचा तुमचा जो काही न्यूनगंड होता तो कमी होण्यासाठी या सगळ्या सेशनचा फायदा होईल असं मी समजतो. हा सेशन जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा, एक आठवडा बाकी आहे, मुलांना सगळ्यांना जास्त फायदा होईल या आशयाने तुमचं ह्या सगळ्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच फायदा होईल. तुम्ही शेवटपर्यंत बघा. 2x स्पीडमध्ये बघितले तरी चालेल, परंतु शेवटपर्यंत नक्की बघा, कारण याचा जास्तीत जास्त मेन्स देणाऱ्या मुलांपर्यंत ॲटलिस्ट तरी पोहोचवा व्हिडिओ. आपल्या मित्रमैत्रिणी कोणी असतील तर त्यांच्यापर्यंत निबंध कसा लिहायचा आणि कशा प्रमाणे लिहायचा हे देखील तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे मी का सांगतो आहे, कारण मी तुम्हाला सांगितलं की 2022च्या परीक्षेमध्ये 18 मार्क निबंधाला होते, एकूण 38 मार्क मराठी या विषयामध्ये मला मिळाले होते आउट ऑफ 50, जे की खूप चांगले मार्क आहेत. आणि त्यानंतर राज्यस्तरीय एका स्पर्धेमध्ये जे काही महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचे अंतर्गत GST डिपार्टमेंटची जी महाराष्ट्रस्तरीय स्पर्धा होती त्याच्यामध्ये मला प्रथम क्रमांक मिळाले. त्यामुळे मी निबंधाबद्दल एवढं तुम्हाला सांगू इच्छितो आहे. ओके, त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन नक्की हे पूर्ण सेशन ऐकाल अशी तुमच्या सगळ्यांकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. सो आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की ही जी MPSC UPSC जी प्रोसेस आहे त्याला ट्रस्ट करा, त्या प्रोसेसला रिस्पेक्ट करा आणि त्याप्रमाणे स्वतःवर बिलीव्ह ठेवा आणि या प्रोसेसमध्ये आपली मेहनत करत राहा, तुम्हाला यश नक्की मिळेल. सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट टाईम.